10व्या अध्यायात होतं, की विभूती योग. कृष्ण अर्जुन कृष्णांना विचारत होता, की "तू तुझ्या ज्या पॉवर्स आहेत, त्याचं वर्णन करणार आहे जरा कृष्णा. मला जाणायचंय तुला वेगवेगळ्या विभूतींमध्ये." मग कृष्ण म्हणाला, "ठीक आहे." मग त्याने डिस्क्राईब केल्या वेगवेगळ्या गोष्टी. अं, सगळ्या पर्वतांमध्ये मी हिमालय आहे, सगळ्या महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, सगळ्या योगांमध्ये मी जपयोग आहे किंवा ज्ञानयोग आहे. अशा अशा वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे मी सगळंच आहे. पण हे जे बेस्ट आहे ते मी आहे सगळ्यांमध्ये. इन जनरल ही वाज जस्ट एक्सप्रेसिंग, की हे बघ मी तुला सगळ्यात विभूती सांगू शकत नाही कारण इट इस अनएंडिंग. पण हा घे असं सांगितलं. पण अर्जुनाला त्याच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. तो म्हणाला, "हे बघ कृष्णा, तू मला हे सांगितलंस खरंच. मला तर माहिती आहे, माझी श्रद्धा आहे. पण मला बघू दे ना रे एकदा, प्लीज. मला बघायचंय, की काय आहे." आता आपणही बोलतो, की अ, विठ्ठल आहे. आपण पंढरपूरला जातो. विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय आपल्याला, तर आपण बघतो त्या मूर्तीकडे. पण जर विठ्ठल साक्षात आला, तर कसं वाटेल आपल्याला? ह्याची इच्छा तर असते प्रत्येकाला. ते माझ्या ह्या चर्मचक्षूंनी बघायचंय. तीच इच्छा अर्जुनाने प्रकट केली. अर्जुन म्हणाला, की "प्लीज मला एकदा बघू दे ना तुला प्लीज. ते ह्या ज्या तुझ्या विभूती आहेत ना, ते मला बघायचंय माझ्या डोळ्यांनी." म्हणून अध्याय 11 मध्ये अर्जुन ही विनंती करतो. कृष्ण म्हणतो, की "ठीक आहे, माझ्या विभूती तर खूप आहेत. हे तुला माझं विश्वरूप मी दाखवण्यासाठी तुला ह्या साध्या डोळ्यांनी दिसणार नाही. त्यामुळे तुला दिव्य दृष्टी देतो. हं. पण जे दिसेल ते बघावं लागेल. मी देतो तुला." अशा प्रकारे अध्याय 11व्यात विश्वरूप दर्शनासाठी दिव्य दृष्टी अर्जुनाला कृष्णाने दिली. मग कृष्णाचं जे विश्वरूप होतं, सर्व बाजूंनी विश्वतोमुख, सगळ्या साइडनी कुठल्याही डिरेक्शनला बघा तर अ, चेहरेच चेहरे आणि मग काळाचा अकराळ-विक्राळ ते सगळं रूप बघून अर्जुनाला थोडी भीती वाटली आणि म्हणाला, "हे बघ कृष्णा, मला तुझं ते मुकुट आणि गदाधारी जे विष्णू रूप आहे तेच मला आवडतं, ते बघायचंय मला." सो हे सगळं आपण डिस्क्रिप्शन 11व्या अध्यायात ऐकलं. टुवर्ड्स द एंड 11व्या अध्यायाच्या टुवर्ड्स द एंड कृष्ण म्हणाला, "भक्त्या तू अनन्या शक्यम अहम एवं विदः अर्जुना ज्ञातुम द्रष्टुम च तत्त्वेन प्रवेष्टुम च परंतप." परंतप म्हणजे अर्जुन. कृष्ण म्हणतो, की कारण अर्जुन म्हणतो, "हे मला कसं बापरे! हे जे दिसलं ते कसं दिसलं?" तर कृष्ण म्हणाला, "हे बघ मी तुला जे दाखवलंय ना ते इट इस न भूतो न भविष्यती. हे कोणाला दिसणं शक्य नाहीये. फक्त जर कोणाची भक्ती असेल अनन्य, न अन्य, अनन्य. अनन्य म्हणजे फोकस्ड. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काही काम करायचंय. मग अरे किती तू डिस्ट्रॅक्टेड आहेस. फोकस कर ना. असं फोकस्ड असेल, की आपली सगळ्या एनर्जी त्याच्या आणि काम होतं आपलं. राइट? तसंच कृष्ण म्हणतो, "भक्त्या एवं कथम अस्ति एतद् भक्ती अनन्य, अनन्या, अनन्य भक्ती. भक्त्या तु अनन्या शक्यम." श अनन्य भक्तीनीच हे शक्य आहे. नुसती भक्ती नाही म्हणजे अरे चला मी दर महिन्याला इथे जाणार. दर महिन्याला एवढा जप करणार, एवढे उपास करणार. पण माझ्या ह्याचं काय? घराचं लोनचं काय? माझं ह्याचं काय? त्याचं काय? म्हणजे ती अनन्य भक्ती नाहीये. आपल्याला अजूनही त्याच्यात विभक्ती आहे, भक्ती नाहीये. त्यामुळे भक्त्या तू अनन्या शक्यम फक्त अनन्य भक्तीनेच शक्य होईल हे अर्जुना. ज्ञातुम दृष्टुम च तत्त्वेन. बघू शकतो, जाणू शकतो, तात्विक दृष्ट्या ही एसेन्स
थ्रू अँड यू कॅन एंटर इन टू इट. परंतप असं 11th चॅप्टर मध्ये टुवर्ड्स द एंड कृष्ण म्हणाला होता 55th. आता अर्जुनाने डिरेक्टली विचारलं. अर्जुन उवाच 12वा सुरू झाला. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. आता कृष्ण अर्जुन विचारतोय बघ. अर्जुनाला माहिती होतं की आधी मेडिटेशन ध्यान योगाबद्दल विचारलं होतं आणि अक्षर म्हणजे अनमॅनिफेस्टेड जे अनडिस्ट्रिक्टेबल तत्व आहे त्याच्यावर फोकस करून ज्ञानाने पण हे प्राप्त करू शकतो. तर ही आस्क अर्जुन विचारतोय. एवं सतत युक्ता ये भक्ताः, जे सतत युक्त म्हणजे सतत कनेक्टेड. डिस्कनेक्ट कधी होतो? जेव्हा आपण दॅट मोमेंट वी आर नॉट कनेक्टेड, राईट? सतत युक्ता ये. आता फॉर एक्झाम्पल आई जेव्हा बाळाला गर्भामध्ये असते तेव्हा ती 9 महिने सतत युक्त असते ना, कनेक्टेड असते, राईट? देयर इज नो डिस्कनेक्ट. सो इन दॅट सेन्स आय एम सेइंग युक्त. सतत युक्ता ये भक्ता, जे सतत कनेक्टेड, सतत विचार करतात, कनेक्टेड टू थॉट्स, नॉट नेसेसरीली फिजिकली. ते का? आणि दुसरे जे आहेत जे अव्यक्ताची मेडिटेट करतात ते चांगलं, की ही भक्ती चांगली जे तू आता बोलतोय सतत युक्त भक्ती, ह्याच्यामधलं काय चांगलं? अर्जुन विचारतो. होतं ना आपल्याला, आता हा प्लॅन आहे, तो प्लॅन आहे, आपण जातो. तर आपल्याला हे एवढे मिनिट्स, एवढा डेटा आहे, कुठलं चांगलं आहे? आपण विचारतो ना, जर आपल्याला ऑप्शन्स असतील तर तेच विचारतो अर्जुन. आणि ही गॉट टू नो अबाउट जेव्हा कृष्ण म्हणतो की तुला हे जे रूप आहे माझं ते फक्त भक्तीनी, अनन्य भक्तीनी बघायला मिळेल, तर ऑब्व्हियसली मग अर्जुनाचा प्रश्न की मग तू ध्यान योगा सांगितलं होतंस ते त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे का? दॅट इज अ क्वेश्चन. श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ता तमामताः. ही आता भगवान क्लिअरली सांगतात. भगवान म्हणजे कृष्ण. मय्या वेश्य मनः ये माम नित्ययुक्ता उपासते. माझ्यामध्ये माझ्यावर जे मन कॉन्सन्ट्रेट करून नित्ययुक्त उपासना करतात माझी म्हणजे भक्ती, श्रद्धया परयोः ते, श्रद्धेनी, नुसतं नाही अरे करायचंय 8 ते 10 जप करायचंय चला. 8 वाजले चला चला 10 आज केलं कारण आपल्याला हे सांगितलंय ॲस्ट्रोलॉजरनी करायचंय. दॅट इज नॉट द थिंग. मय्या वेश्य मनो ये. मन सतत तिथे जातं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात की मन गेलं तरी आणायचं हळूच परत. हा गेलंस का? ये रे बाळा इकडे. फोर्स नाही. ये रे बाळा कुठे गेलास ये. पण जेव्हा आपल्याला काही कुठल्या गोष्टीची आवड असते तर मन तिथे जातं ना आपोआप. त्या प्रकारे पाहिजे. दॅट वे. मया वेश्य मनो ये नित्ययुक्त उपासते श्रद्धेने. श्रद्धा इम्पॉर्टंट आहे. दोज आर बेटर वन्स. भक्ती इज द बेस्ट असं कृष्ण म्हणतोय. ये त्व अक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र अगम अचिंत्य च कूटस्थम अचलम ध्रुवम संयम इंद्रियम ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. आता जे अक्षर तत्व जे आहे, आता कृष्ण काय म्हणाला, तेव्हा तू अशा भक्तीने अचीव्ह करू शकतो, मला माझ्याप्रमाणे तेच बेस्ट आहे. पण अगेन ही सेज की जे ते अक्षर म्हणजे काय? शब्द नाही. अक्षर म्हणजे शब्द नाही. अक्षर म्हणजे दॅट विच कॅनॉट बी डिस्ट्रॉइड.
दॅट तत्व, अक्षर. ते अक्षर जे अनिर्देश्य आहे. अनिर्देश्य म्हणजे काय, डिरेक्शनला पॉइंट आउट करू नाही शकत. अरे हां, तिकडे ना भारतातच आहे फक्त ते ते परब्रह्म. अमेरिकेत नाही एवढं जास्ती नाही तिकडे एनर्जी. भारतातच सगळीकडे. कुठे वाराणसीलाच मिळतो तेव्हा असं काही नाहीये. अनिर्देश्य दिशा नाहीये. वी कॅनॉट डिरेक्ट हां, इकडे आहे वगैरे असं नाही. अव्यक्तम, वी कॅनॉट सी इट. जे अशा तत्वाची उपासना करतात, जो सगळीकडे आहे, सर्वत्र अगम्य, जो जिथे आपण हे नाही करू शकत. वी कॅनॉट अचीव्ह हिम इन द सेन्स कॅनॉट ग्रास्प हिम. अचिंत्य, वी कॅनॉट थिंक ऑफ हिम. कूटस्थ, हू इज व्हेरी फर्म. ध्रुवम, कूटस्थ मीन्स वी कॅनॉट बी डिस्ट्रॉयड. ध्रुवम मीन्स व्हेरी फर्म. संयेंद्र इंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्ध्य. हे लोक स्वतःचे इंद्रियांना कंट्रोल करून सगळ्यांकडे समबुद्धीने पाहतात. ते पण मला प्राप्त करू शकतात. सर्वभूत हिते रताः. दे आर ऑल्सो एबल टू, नॉट ओन्ली दीज भक्ती मार्गाने जातात, नॉट ओन्ली देम, पण हे पण जे मेडिटेट करताना दे ऑल्सो कॅन. पण काय आहे, क्लेशः अधिकतरः एतेषाम् अव्यक्ता आसक्तचेतसाम्. अव्यक्ता हि गतिर्दुःखः देवः देह व देवाभि रवाप्यते. कसं आहे ना, ते पण कृष्ण म्हणतो क्लेशः अधिकतरा. खूप त्रास आहे त्याच्यात. कशात? फोकसिंग ऑन दॅट विच इज नॉट मॅनिफेस्टेड. आता विठ्ठलाकडे बघायचं तर आपण विठ्ठलाची मूर्ती मनात आणून हा विठ्ठल 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 असं करू शकतो. पण हा जे अक्षर आहे, परब्रह्म, अव्यक्त, ते कसं फोकस करणार त्याच्यावर? काहीतरी वेगवेगळे विचार मनात येतातच ना. पण आता म्हणणं हा पंढरपूरचा पांडुरंग, तो विठू, त्याचं चिंतन करा, तर लगेच येतं. विठ्ठल, विठ्ठल. ॲटलीस्ट ट्राय तरी करू शकतो. पण हे जे अक्षर परब्रह्म आहे, ते कठीण आहे. त्याचं इमॅजिनेशन करून, त्याच्यावर फोकस करून. सो दॅट इज समथिंग ही इज सेइंग, की हे बघ, भक्ती पण करू शकतो आणि ध्यान पण करू शकतो. पण हे ध्यानामध्ये जेव्हा अक्षर परब्रह्मावर आपण फोकस करायचं, क्लेशः अधिकतर. He is being very clear and transparent. It is very difficult. That is what he's saying. He's not saying it is impossible, he's saying it is difficult. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समर्थः मृत्यु संसार सागरात् भवामि न अचिरात् पार्थः मय्यावेशित चेतसाम्. ये तु सर्वाणि कर्माणि. तू जी कर्म करतोयस ती माझ्यासाठी करून यू बी डिटॅच टू दॅट. आणि अनन्येनैव योगेन, अनन्यता, तशा तू माझं ध्यान कर. अशा लोकांना मी समुद्धरताय, मी त्यांना होल्ड करतो. मृत्यू संसार सागरात, त्यांना या मृत्यू संसार सागराच्या मध्ये आय होल्ड. भवामी न अचिरात पार्थ. जर त्यांनी माझ्यावर भक्ती केली तर अचिरात, instantaneously I take care of them. So that is what Krishna says. आता वेगवेगळ्या प्रकारचे योग, थोडं डिस्क्रिप्शन आहे 4 श्लोकांमध्ये. फक्त ऐका. अगेन, as this course is about overview, तुम्हाला एक अंदाज तरी येईल. मय्येव मन आधात्स्व मयि बुद्धी निवेश्य निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्व न संशयः. बरेच वेळा काय होतं ना, आता तुम्हाला जर बेस्ट थिंग अबाउट ऑल दिस नॉलेज इज, आपल्याला आपली परीक्षा करायची आहे. कुठे बाहेर जायचं नाही मार्केटमध्ये, किंवा कोणाला बाहेर विचारायची गरज नाही.
आपण आपल्याकडे बघायचं. जे एकसारखं मनात आपल्याला संकल्प विकल्प येतात त्याला मन म्हणतात आणि मन इज अ सीट ऑफ इमोशन्स. की जाऊ दे रे, तो नाही ना बोलत आहे, आपण बोलू. किती दिवस झालंय, तिने फोन नाही केला, त्याने फोन नाही केला, पण जाऊ दे आपण करू. वाईट वाटतं आपल्याला, त्याला गरज असेल वगैरे. दीज आर ऑल इमोशन्स दॅट आर सिटिंग इन द माइंड. ओके. पण दुसरं आहे की बुद्धी असते त्याच्यामध्ये असं असतं की बघा, तर त्याला ऍक्च्युली स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, म्हणून आपण सपोर्ट करणं बरोबर नाहीये. हे जे थॉट्स असतात, निश्चय असतो, ती बुद्धी असते. आणि मन आणि बुद्धीमध्ये जर कॉन्फ्लिक्ट असेल तर आपण काही चांगलं करू शकत नाही. कुठलाही तुम्ही बिझनेसमॅन म्हणा किंवा कोणी म्हणा, मनबुद्धी त्यांची अलाइन्ड असते. यु नो. तर शिवाजी महाराज जसे होते, त्यांना रामदासांसारखे गुरु प्राप्त झाले होते. तर कुठलाही कंपॅशनेट दयाळू माणूस असतो, त्याला कोणाचा वध करणं किंवा राज्य सांभाळणं किती कठीण गोष्ट आहे. कारण हे राज्य सांभाळताना कोणाला तरी दुःख पोहोचवायला लागतं. बरोबर आहे ना? तर हे जे कठीण काम आहे आणि प्रेमळ पाहिजे राजा. पण प्रेमळ म्हणजे असा नाही की अ, त्याने सगळं संन्यस्त करून बाहेरच्या लोकांना बोलवून, "नाही रे बाबा, तुम्ही नका जाऊ, तुम्हाला वाईट वाटेल, या घरात बसा." दॅट इज नॉट रोल ऑफ राजा. हेच फर्स्ट चॅप्टरमध्ये झालं होतं ना. अर्जुन म्हणाला की मला तर दया येते, मी असं कसं करू शकतो? तेव्हा कृष्णच म्हणाला, "नाही, नाही, नाही, तुला यांचा वध करावा लागेल." तर मग मन आणि बुद्धी तुमच्या पण अ, अ, आयुष्यात मन आणि बुद्धी ह्याचा समतोल, ह्याचा ह्याचा संबंध एकदम क्लॅरिटी पाहिजे. देयर शुड बी नो कॉन्फ्लिक्ट इन मन आणि बुद्धी. ओके. सो मन आणि बुद्धी ह्या विषयावर तुम्ही विचार करा. तर म्हणून आता कृष्ण काय म्हणतात की मन आणि बुद्धी माझ्यावर जो फोकस करतो, ही इज नॉट जस्ट सेइंग माइंड अँड ही इज नॉट जस्ट सेइंग इंटेलेक्ट, ही सेइंग मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धी निवेश्य. ही सेइंग बोथ द थिंग्स. निवसस्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. जर माझ्यामध्ये ती रिसाइड झाली तर तो माणूस पुढे जाईल, त्याच्यात काही संशय नाही. माझ्यामध्ये म्हणजे काय? बेसिकली ना, जसं मूल आईवर कम्प्लिटली डिपेंडंट असतं. ते विचार नाही करत, असं मान टाकू का तसं मान टाकू. त्यांना माहिती असते आई सांभाळते. ते जेव्हा रांगायला लागतं तेव्हा ते बघत नाही ना की हे चांगलं की वाईट. त्यांना माहिती आहे आई करते आपली काळजी. तसं निवसस्यसि मय्येव. तर आपण आपल्या केपेबिलिटीज, आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर जे निर्णय करायचे ते केलेत. आता काय होईल पुढे, ते जेव्हा आपण त्याच्यावर सोपवतो आणि त्याच्यावर सोपवलं म्हणजे काय, आपण निसंशय एकदम समाधानी राहतो. बघेल असं. जर गोंदवलेकर महाराज असते, गोंदवलेकर महाराज म्हणायचे, राम समर्थ आहे, राम बघेल. तुकाराम महाराज म्हणायचे, विठ्ठल बघेल. असं वाटतं का आपल्याला? असं तेव्हा वाटेल तेव्हा आपले मन आणि बुद्धी त्याला सोपवलेली असते आपण. ह्याचा अर्थ असं नाही की काही करायचं नाही, आपण करायचं अगदी श्रद्धेने.
जे काय हातात कार्य येईल, आपल्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे जे आपलं कार्य आहे, बिझनेस आहे, कामाला आपण जातो, कॉलेजमध्ये जे काय आहे, ते आपण अगदी 100% करायचं. आणि मग काय आता मला जॉबवर काढतील का? मला बिझनेस मिळेल का? काही काळजी नाही करायची. खरंच. अ, एफर्ट्स खूप टाकायचे. इन द राइट डिरेक्शन. खूप वापरायची बुद्धी कशाला दिलेली आहे वापरण्यासाठी. पण एकदा ती टाकली, की काय येईल त्याच्यातनं ते पांडुरंगावर सोडायचं. कारण खरंच उगीचच काय आपण विचार करून मिळणार आहे आपल्याला? काही नाही मिळणार. जर आपल्याला काही करेक्शन्स करायचे ॲक्शन्समध्ये तर ठीक. येस, अॅनलाइज इट अँड डू इट. बट वी कॅन गेट ऑब्सेस्ड बाय द रिझल्ट्स. काय होणार आहे काय माहिती? ते 1 वर्षाने काय होणार? 6 महिन्यांनी पॅन्डेमिक आहे अजून सुरू नाही झालं. काय होणार आहे काय? काय होणार आहे काय? तर पॅन्डेमिक येणार होतं माहिती होतं का आपल्याला? नाही ना. हा पॅन्डेमिक जाईल. सो ऑल दीज थिंग्स वी हॅव टू अंडरस्टँड. हे देवासाठी नाहीये, हे आपल्यासाठी आहे. देवाला जास्ती फॅन्स नको आहेत. आपल्याला एक अँकर पाहिजे, जो आहे, जो फर्म आहे. म्हणून मय्येव मन अनंतरम बुद्धी अपि निवेश्य असं म्हणतात कृष्ण. मग अभ्यासयोग अथ चित्तं समाधातुं च शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः माम इच्छाप्तुं धनंजय. तर कृष्णा म्हणतो की हे बघ, जर तुला तुझं चित्त फोकस करता येत नसेल ना माझ्यावर, तर अभ्यास योगा कर. म्हणजे प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कर तू त्या ध्यानाची. मग होईल. अभ्यास योगा असं नाव दिलेलं. आपल्याला वेट कमी करायचंय किंवा काही यू डिसाइड, ते राइट एफर्ट्स इन द राइट डिरेक्शन फॉर पर्सिस्टंटली करावे लागतात. पर्सिस्टंटली, कन्सिस्टंटली, व्हॉटएव्हर यू वॉन्ट टू कॉल इट. मग रिझल्ट येईल. रिझल्ट येईल. कारण देवालाही दिसतं ना. देव, युनिव्हर्स, व्हॉटएव्हर यू वॉन्ट टू कॉल इट. चिकाटी अभ्यास योगेन. त्याने सेज ओके, अभ्यास योग जर तुला जमत नसेल, अभ्यासः अपि असमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. ओके, तुला जर ते अभ्यास म्हणजे ते प्रॅक्टिस करायला तुला कठीण वाटतंय, हो नाही फोकस करायचं आहे, जे काय मी करतोय त्याला ते करताना मी ते तत्व आहे त्याच्यावर फोकस करू करायला, अरे नाही कॉम्प्लिकेटेड आहे, जाऊ अभ्यास योग नको. अभ्यास योगा अपि असमर्थ, जर ते समर्थ तुम्हाला ते जमत नसेल, मत्कर्म परमो भव, तुम्ही जी कर्म करताय ती माझ्यासाठी करताय असं करा. हा, मला इकडनं तिकडे बिझनेस करायचा आहे का? पांडुरंगासाठी करायचा आहे. म्हणजे पांडुरंग आणि सिन्सिअरली, हा नुसतं बोलायला नाही, पांडुरंगासाठी करायचं आहे. तर त्याप्रमाणे नुसतं बोल, यू हॅव टू फील दॅट. हो, मी पांडुरंगासाठी करतोय, पांडुरंगासाठी करतोय. दॅट शुड बी द फीलिंग, दॅट शुड बी द अंडरस्टँडिंग, दॅट शुड बी द डेडिकेशन. तसं करा. मत्कर्म परमो भव असं ही सजेस्टिंग. ओके, तेही जमत नसेल, अथे अथैतद अपि अशक्तोसी कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्म फलत्यागं ततः कुरु यथात्मवान. यथात्मवान, प्रयतात्मवान, आत्मवान म्हणजे यथात्मवान म्हणजे जो प्रयत्नवादी आहे ना, यत्न, प्रयत्न, प्रकर्षेण यत्न इति प्रयत्न. जो जो यत्न म्हणजे एफर्ट्स, ट्राईंग. यतात्मवान, अर्जुनाचं दुसरं नाव यतात्मवान. जो यतात्मवान आहे, अर्जुना, हे अर्जुना, जर तुला तेही जमत नसेल, सगळे कार्य मी देवासाठी करतोय, तर
तू सर्व कर्मफल त्याग तथा करू. तू सगळी जी कर्म करतोय त्याचे फल त्याग कर. आता तुम्हाला एक 10 मिनिटापूर्वीच मी बोललो ना, की जर तुम्ही जे काही एफर्ट्स टाकताय, फक्त त्याचं जे फळ आहे, त्याचं तुम्ही जर अपेक्षा सोडलीत ना, अँक्झायटी दॅट इज अल्सो इनफ. सर्व कर्म फलत्याग तथा करू यथात्मवान. पहिले म्हणाले अभ्यास योगा. अभ्यास योगा जमत नाही तर मग तुम्ही माझ्यासाठी कर्म करताय असं कर. तेही जमत नाही तर मग तू स्वतःच करतोय असं कर, पण मग फलत्याग कर, कर्म फलत्याग. श्रेयो हि, आता इज कम्पेअरिंग, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानं विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः, त्यागात शांती अनंतरम. नॉलेज किंवा ज्ञान इज बेटर than the Abhyasa Yoga. And meditation is superior to knowledge. But renouncing the fruits, karma falatyaga, is better than meditation. Because that yields into Shanti Anantara. इतकं क्लिअरली सांगितलं ना तुम्ही, आणि हे आपण क्षणोक्षणी प्रॅक्टिस करू शकतो. क्षणोक्षणी. कसं आहे ना, आपण खूप काही काम केलं आणि आपण जे त्याच्यात एफर्ट्स घातलेत, आणि जर आपण एफर्ट्स घातलेले आहेत आणि ते फळ नाही मिळालं तर इतकं दुःख होतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल एक बिझनेस आहे आपला आणि आपलं प्रपोजल आहे, त्यासाठी आपण 6 महिने मेहनत केली. ते प्रपोजल आपल्याला मिळण्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी 6 महिने मेहनत केले आणि यू आर नॉट लेफ्ट वन स्टोन अनटर्न्ड, आणि जर ते आपल्याला मिळालं नाही तर किती दुःख होतं ना, कारण ते फळ मिळत नाही. स्वाभाविक. पण ते दुःख का होतं? कारण फलाची अपेक्षा होती. तुम्ही म्हणाले संतोष, फलाच्या अपेक्षेशिवाय का आपण करू शकतो का? दॅट इज व्हॉट वी आर ट्राइंग टू से. फलाची अपेक्षा का सांगतायत हे करू नका? तुम्हाला फळ मिळालं नाही पाहिजे म्हणून नाही. जे दुःख होतं त्याने. तुम्ही अपेक्षा धरा किंवा नका धरू. तुम्ही एफर्ट्स केलेत इन द राइट डिरेक्शन, तर ते फळ मिळणार असेल तर ते मिळणारच. नाही मिळणार आहे तर ते तुम्ही अपेक्षा धरून सुद्धा मिळणार नाही. एफर्ट्स करायचे आणि नाही मिळालं तरी तुम्हाला ते हवंय म्हणून अजून दुसरीकडनं एफर्ट्स करणं, दॅट्स कम्प्लिटली ओके. पण जेव्हा तुम्हाला फळाची अपेक्षा नसते आणि तुम्ही कार्य करताना, तेव्हा ना तुम्ही फ्री होता, फ्री. फॉर एक्झाम्पल, मी काम करतो एका ग्रुपमध्ये, मला बनवलं मॅनेजर. म्हणून आता मी एका क्युबिकल मध्ये बसणार होतो, तर मी आता जाणार एका केबिन मध्ये. केबिन मध्ये जाणार. आणि जर तुम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करत असाल, तर जर तुम्ही त्या क्यूब मधनं जर केबिन मध्ये गेलात, तर जे तुमच्या बरोबर जॉईन झालेत किंवा तुमच्या आजूबाजूच्या वयाचे आहेत, त्यांना होणार जरासा त्रास. बरोबर आहे ना? अरे ही तर आपल्याबरोबर आपल्यापेक्षा पण काम करत, जाऊ दे पण ती जास्ती चापलुसी करते म्हणून तिला असं काय 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 लोक म्हणणार. बरोबर आहे. आणि ओके देन आपण जेव्हा केबिन मध्ये जाणार, तर काय केबिन, आपलं नाव तिकडे, हो 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 संतोष मोरेचं केबिन. आता कोणी आलं आणि तुम्हाला सर नाही बोललं, सर, आय एम जस्ट टेकिंग एन एक्झाम्पल, तर जे दुःख होतं का होतं? अपेक्षा. मी मॅनेजर झालोय आणि मला अजून कोणी भाव नाही देते. आता दाखवतोय हा मला भाव नाही देत ना. हो सर मला उद्या सुट्टी पाहिजे. नाही नाही सुट्टी नाही, काम आहे ते काम कर. का? नाही काम आहे ना, तू कर, नाही सुट्टी नाही देणार. हा रिस्पॉन्स आपला का आला? कारण आपल्या अपेक्षा भंग झाल्यात, त्याने आपल्याला रिस्पेक्ट नाही दिला. धिस इज द प्रॉब्लेम. इट इज नॉट द प्रॉब्लेम ऑफ दॅट पर्सन, त्याने आपल्याला नाही दिली आहे रिस्पेक्ट. इट इज द प्रॉब्लेम ऑफ अस हु इज अटॅच्ड टू दी
टायटल अँड एक्सपेक्ट सर्टन रिझल्ट्स फ्रॉम पीपल. आता ह्याच्या अपोजिट तुम्ही घ्या. तुम्ही केबिनमध्ये आलात, पण तुम्हाला मनातनं माहिती आहे, की हां, कोणी दिलं आपल्याला. तुम्हाला जॉबसाठी जे करायचं आहे, ते तुम्ही करायलाच पाहिजे. तिथे फर्मनेस दाखवायचं. उद्या नाही आहे तिकडे, अ, तुम्हाला काम करून घ्यायचंय आणि तुम्हाला तो व्यक्ती हवाय काम करायला म्हणून त्याला तुम्ही सुट्टी देत नाही आहात, ती वेगळी गोष्ट आहे. पण तो मला साहेब नाही बोलला किंवा तो अति शहाणाच आहे म्हणून तुम्ही त्याला दॅट इज नॉट राइट. सो नाऊ यू हॅव गॉटन टू धिस पोझिशन. पण जेव्हा तुम्ही अपेक्षा नाही करत आणि तुम्ही फ्री राहता, हां, त्याने नाही बोलला साहेब, ठीक आहे. इट्स फॉर हिम. पण तुम्ही काम करत राहिलात. जी बाकीची माणसं आहेत ते बघताय तुम्ही काम करताय आणि तुम्ही किती प्रेमाने मॅनेजर कसा पाहिजे, प्रेम करायला पाहिजे ना त्यांनी त्याच्यावर. "हां, जाऊ दे. तू जा बाबा, मी करून घेईन काम. जाऊ दे, तू जा. तुला बरं नाहीये, तुला तुझ्या मुलाबरोबर राहायचं. जा, जा." आणि आपण त्याच्या वाटणीचं काम. दॅट इज रिअल रिअल कंपॅशन, इजंट इट? मग तो तुम्हाला साहेब कसा नाही बोलणार? शब्दांनी नाही बोलला तरी मनात आदर असणारच. दॅट इज व्हॉट इज ही सेइंग. कर्मफल त्यागच बहु तत् उच्च असते. तर कर्मफल त्याग सगळ्यात उत्कृष्ट आहे असं म्हणतायत. ध्यानापेक्षा म्हणजे कठीण असणार. पण कुठल्याही वर्ण आश्रमामध्ये असू दे, तो करू शकतो. चाळीत राहणारा असू दे किंवा अंबानीच्या घरात राहणारा असू दे. कर्मफल त्याग जो करेल त्याला शांती अनंतरम प्राप्यते. शांती मिळते. तर अंबानीला पण नाही मिळणार तेवढी सुंदर शांती त्याला मिळेल. ते आपल्याला कर्मफल त्याग ह्या विचार करा. तर हे बाकीचे जे श्लोक आहेत ते इतके सुंदर आहेत. आय वुड हायली रेकमेंड की तुम्ही हे पाठ करा. क्वालिटीज ऑफ भक्त. आणि भक्त म्हणजे ना आपल्या मनात एक एक आयडिया असते आणि आय ट्राय टू डिस्ट्रॉय दॅट आयडिया. जो सतत टिळा लावून सोमवारी शंकराच्या पिंडीला दूध वाहतो. शुक्रवारी तो देवीचं महात्म्य वाचतो. गुरुवारी औदुंबराला प्रदक्षिणा घालतो. तो भक्त असं नाहीये. तो भक्त नाही असं नाही म्हणत आहे मी. पण क्वालिटीज आहेत ना, क्वालिटीज दॅट शो ही जो भक्त किंवा नाही, तर क्वालिटीज ऐकूया. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एव च निर्मम निरहंकार समदुःख क्षमी. काय सुंदर आहे. अद्वेष्टा. तो कोणाची ना हे नाही करत. अ, अद्वेष्टा. द्वेष नाही करत. नाही, हे काहीतरी राहतं. मूर्ख माणूस आहे. अति शहाणा आहे तो. मी नाही, मला नाही आवडत तो अजिबात. काय घालतो कपडे आणि काय अति शहाणा समजतो स्वतःला. हं. अद्वेष्टा. ही डझंट हॅव ऑल दिस थिंग्स. सर्वभूतानां मैत्रः. सगळी भूत म्हणजे सगळे जे जीव मात्र म्हणजे मैत्री. मैत्र. करुणा एवच. करुणा कंपॅशन. मैत्र म्हणजे काय सगळ्यांच्या गळ्यात हात घालून फिरणं नाही. मैत्र म्हणजे त्याला तुला मदत हवी आहे का? हां, देतो. सारासार विचार करू ना. 1000 भिकारी आहेत रोडवर, मग सगळ्यांना तुम्ही देऊ शकता. पण म्हणजे जेवढं तुम्हाला शक्य आहे, सारासार विचार करून. पण मनात तरी द्वेष नाही पाहिजे. काय हे मूर्ख लोक आहेत, काय माझ्या गाडीच्या मध्ये उभे राहिलेत असं. त्यांची परिस्थिती काय असेल ह्याच्या करुणा येऊन तुम्ही त्यांना काही देऊ शकत नाही, पण त्यांच्याविषयी चांगलं चिंतन करून तुम्ही पुढे जाऊ शकता. हं. अशा अशा असा असतो तो भक्त. अद्वेष्टा असतो. सर्वभूतानां प्रती मैत्रः करुणा अस्ति तस्य. निर्ममः. आणि मम नसती. मम म्हणजे हे माझं आहे, हे तुझं आहे. निर्मम. निरअहंकारः. निरअहंकार. निरअहंकार म्हणजे अहंकार नाही. तुम्ही म्हणाल, "अरे संतोष, अहंकार कसा नाही?" दॅट इज द होल आयडिया. अहंकार असतो आणि मग माझं, तुझं. आता गाडी एक चालली आहे रस्त्यावर. तिचं त्याच्यावर झाड पडतं. आपल्याला कळलं, "अरे रे! वाईट झालं. किती छान होती ती गाडी." त्याच्याऐवजी आपली गाडी. ओ बापरे! कसं होतं आपल्याला? का?
कारण ती माझी गाडी आहे. मम, ते मम भाव असतो. भक्तामध्ये ते नसतं. निर्मम, माझं नाहीये. म्हणजे माझं नाही म्हणजे अटॅचमेंट नसते. निरअहंकार, समदुःख सुख क्षमी. तो दुःख आणि सुखामध्ये स्थिर असतो आणि क्षमी, फॉरगिव्हिंग असतो. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोबुद्धी मद्भक्त समे प्रिय. कृष्ण म्हणतो की तो संतुष्ट असतो, सतत संतुष्ट. संतुष्ट म्हणजे काय? अल्पसंतुष्टी नाही, संतुष्ट म्हणजे. आणि जो संतुष्ट आहे हा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एका 1 बेडरूम मध्ये राहतो. मी संतुष्ट आहे, मला काही जास्ती हाव नाही. संतुष्टीच्या रूपीने आळस पण असू शकतो काही लोकांमध्ये. संतुष्टी म्हणजे जे आहे त्यात समाधान, पण अजून करण्याची इच्छा असणं काही चुकीचं नाहीये. सो संतुष्ट इज नॉट कॉम्प्लेसन्सी, संतुष्ट इज कंटेंटमेंट. द डिफरन्स, संतुष्ट माणूस अजून प्रयत्न करेल अजून मिळण्यासाठी, पण नाही मिळालं तर डिसअपॉइंट नाही होत, कारण तो संतुष्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण 1 बेडरूम मध्ये आहोत आणि आपल्याला आता 3 बेडरूम मध्ये जायचं, म्हणून आपण हे करतोय ते करतोय. पण 1 बेडरूम मध्ये पण संतुष्टपणे राहायचं, त्याला संतुष्टी म्हणतात. नाहीतर एकसारखं चिडचिड करणे, काय तुझ्यामुळे लोन नाही झालं, तू अशी असतीस, तू काम करत असतीस तर अजून चांगला असतो, मूर्ख असतो. दॅट इज नॉट संतुष्ट. संतुष्ट राहून अजून तुम्ही प्रयत्न करून मिळालं तर चांगलं आहे, नाही मिळालं तर अजून काहीतरी आपण प्रयत्न करून मिळवूया. पण but there is the future, the happiness is never in future, it is now. If you're not happy now, you can never have happiness in the future. How can you? 1 बेडरूम मध्ये का 3 बेडरूम मधले काय सर्व सुखी संसार करतात? इट इज नॉट द केस. त्यांना अजून काहीतरी प्रॉब्लेम असतील. सो इट इज नॉट दॅट द हॅपीनेस इज म्हणून का 3 बेडरूम घ्यायचं असं नाही म्हणत मी. व्हॉट आय एम ट्राइंग टू डू, संतुष्टी आहे ना, दॅट इज द इंटरनल क्वालिटी ऑफ द भक्त. सततम योगी, ही इज कंटिन्युअसली इन योगा. योगा म्हणजे काय आसनं करत नाही, नॉट दॅट. सततम योगी, तो युक्त आहे त्या तत्वाला. यतात्मा, यतात्मा इज कंटिन्युअसली ट्राइंग. सी इज सेइंग संतुष्ट बट यतात्मा. सी संतुष्ट म्हणजे काय? आळशी नाही, येतात नाही, प्रयत्न जाऊ दे रे, मी नाही बघ संतोष. हे मी संतुष्ट माणूस आहे रे बाबा. काय मला काय 10,000 रुपये असेल तरी मी काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला काही खायचं, मला काही हे नाही रे, मी काही खातो, काय प्रॉब्लेम नाही. कधीही झोपायचं, ते आळसपणा आहे, आळसपणा. दॅट इज नॉट नेसेसरीली संतुष्टपणा. मग तो यथात्मा असतो, प्रयत्नवादी असतो तो माणूस. कोण? भक्त. भक्ताचे गुण आहेत ना, दृढ निश्चय आणि एकदम निश्चय दृढ असतो. नाही, मी आता करणार म्हणजे करणार. मया अर्पित मनोबुद्धी, आणि मला ती डेडिकेट झालेली असते मनो आणि बुद्धी. मद्भक्त समे प्रिय, तो भक्त मला प्रिय आहे अर्जुना, असं कृष्ण. खूप सुंदर ते श्लोक. यस्मान्न द्विजते लोकः लोकात् न द्विजते यच्छयः हर्षामर्ष भयो द्वेगै मुक्तो यः सच मे प्रियः. ह्याला ना कोणाशी वैर नसतं आणि कोणाला ह्याच्याशी वैर नसतं. वैर म्हणजे जेलसी असू शकते, पण ह्याला काय प्रॉब्लेम नसतो. आणि हा आला की कोणाला प्रॉब्लेम नसतो. हा कोणाला प्रॉब्लेम करत नाही आणि जग त्याला प्रॉब्लेम देत नाही. आता जेलसीमुळे काही लोक करतील, दॅट देयर इज नो एंड टू दॅट, बट बेसिकली ही डझंट हॅव एनी प्रॉब्लेम. यस्मान् न द्विजते लोकः लोकान् न द्विजते चयः. हर्षाम, ओके,
सो आणि हर्ष म्हणजे हॅपीनेस, अमर्ष आणि सॅडनेस ह्याच्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम नसतो. ही इज ऑल द टाईम सेम. असा व्यक्ती मला प्रिय आहे, असं कृष्ण सांगतात. हे खूपच सुंदर आहे. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीन गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त सम समे प्रियः. अनपेक्ष अनपेक्ष अपेक्षा ठेवत नाही. भक्ताचे गुण आहेत हे. आपण आपण फॉर एक्झाम्पल आपण अपेक्षा प्रत्येकाकडून ठेवतो. जर आपल्याला हा गुण जरी आपण घेतला, आपण सुखी होऊ, सुखी. अनपेक्ष आपल्याला म्हणजे अरे तुम्ही मला नाही बोलवलं लग्नाला, आपण गेलो नसतो कदाचित. मला बोलवलं नाही लग्नाला. नाही पॅन्डेमिक आहे बरोबर आहे, पण ऍटलीस्ट एक कॉल तरी करून सांगायला पाहिजे होतं. बरं नाही, मी माझ्या मुलाला पण नाही, सगळ्यांना देईन, तिलाच नाही देणार. अनपेक्ष का ठेवायची अपेक्षा? अनपेक्षा जेव्हा आपल्याला हे गुण येईल ना, आपण अर्धे अर्धे काय 90% सुखी होऊ. शुचिर दक्ष, क्लीन, ऑब्झर्वंट, केअरफुल, अटेंटिव्ह, शुचिर दक्ष, उदासीन गतव्यथ. उदासीन म्हणजे इज डिटॅच्ड, सर्वारंभ परित्यागी. आणि काय काय नवीन नवीन गोष्टी काढायच्या आणि करायच्या चुकीचं नाहीये, पण बेसिकली तो कंटेंटेड असतो. आणि इफ इज ॲट अ स्टेज इन हिज लाईफ अँड आश्रम आश्रम म्हणजे वर्णाश्रम म्हणजे आता जर तो गृहस्थ आश्रमी असेल, जर वानप्रस्थी असेल, तर मग अजून कशाला काय काय नवीन नवीन करायचं. तो आपला रिटायर होतोय हळूहळू हळूहळू. व्याप कमी करणं म्हणजे रिटायरमेंट. व्याप वाढवणं म्हणजे रिटायरमेंट नाही ना. पण वाढतच तो व्याप व्याप हे करीन, नंतर रिटायरमेंट मध्ये हे करेन ते करेन. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम, बट बेसिकली कम्स विथ अ पॅकेज. सो सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. यो न यश्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति. अगेन तो असा इलेट होत नाही, अरे अरे मला हे मिळालं मिळालं, अरे हे गेलं, असं दोन्ही इमोशन्सच्या पोलॅरिटीज मध्ये नसतो तो. इज शांत. हे मिळालं पांडुरंग, हे गेलं पांडुरंग, असं. न शोचती न कांक्षती. तो काही इच्छा धरत नाही आणि तो शोचती म्हणजे ही डझंट ग्रीव ऑन द लॉस ऑल्सो. शुभ अशुभ परित्यागी. शुभ किंवा अशुभ या दोघांचाही त्याग करतो तो. हे ना विचार करण्या तुम्ही म्हणाल संतोष अशुभ, मी आय कॅन अंडरस्टँड. शुभ कसं रे? कारण हा जो आहे ना पांडुरंग, हा जो आहे ना कृष्ण, हा ह्या पोलॅरिटीजच्या पलीकडे आहे. कारण तुम्हाला पुढे कळेल की हे गुण आहेत, गुणांनी चांगलं आणि वाईट होतं. आणि कृष्णाने आपल्याला 11व्या अध्यायात दाखवलं ना, काळही तोच आहे, जन्मही तोच देतो आणि त्याच्या मुखात तोंडातही तोच घेतो. देवही तेच आहेत, दानवही तेच आहेत. गोड गोड बोलतात, ते प्रवचन देतात, तेही तोच आहे. आणि हे जे करप्ट पॉलिटिशियन्स आहेत, तोही तोच आहे. तत्वाने. म्हणून असं नाही की आपण जे वाईट बोलतात त्यांना आपण जवळ घ्यावं आणि जे चांगले बोलतात त्यांना पण वाईट बोलतात त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे आपण व्यवहार जाणीला पाहिजे. व्यवहारात तसं झालं पाहिजे. हत्तीमध्ये पण परमात्मा तत्व आहे, मुंगीमध्ये पण परमात्मा तत्व आहे. मुंगी येते समोरून, तर आपला पाय देऊन त्याच्या चिरडू नये म्हणून आपण बाजूला झालं पाहिजे, म्हणजे मुंगी जाऊ शकते. कारण तिचा जीव आहे, ती आपल्याला काही करत नाहीये. पण मुंगीत पण ते परमात्मा तत्वच आहे. हत्ती येतोय समोरून,
आहे परमात्मा तत्व आहे याच्यामध्ये. त्याच्या समोर मूर्खासारखं उभं राहून नाही फायदा. तो तुडून जाईल. म्हणून शांतपणे व्यवहार जे आहे ते करायला पाहिजे. म्हणून हे जे गुण वर्णन करतं हे आतली स्थिती आहे. त्याने आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की त्याने आपल्याला आत्मिक शांती मिळते. आपले ॲक्शन्स एक्सटर्नली व्यवहारात जे करायचे ते करायचे, पण इंटरनली आपण गरज नाही ठेवत. अजून एक्झाम्पल घेतलं जाईल, की ऑफिसमध्ये एक आपल्याला प्रमोशन मिळालं आणि तो आपल्याला भाव देत नाहीये. मनातनं ग्रज नाही ठेवायचा. मनातनं प्रेम करायचं. पण ऑफिसमध्ये जर आपल्याला टू मेंटेन अ डेकोरम इफ वी हॅव टू बिहेव विथ हिम इन ऑर हर इन अ सर्टन वे वी हॅव टू. पण आतून प्रेम पाहिजे त्या व्यक्तीवर. कठीण असतं. जे आपल्याला प्रेम करत नाहीत, त्यांना प्रेम देणं कठीण असतं. पण आपल्याला प्रेम करतात त्यांना प्रेम करणं हे साधारण आहे. पण जे आपल्याला प्रेम नाही करत, त्यांना आपण प्रेम करणं हे दैविक आहे ना. ते शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समे प्रिया. सो तो भक्त मला प्रिय आहे. समः शत्रौ च मित्रौ च is same to शत्रु and मित्र. तथा च मानपमानयोः. मान दिला तरी आणि अपमान केला तरी त्याच्या मनात सिमिलर भावना असते. आणि आपण कसं मान दिलं तिकडे आपण जातो एकसारखे. अपमान केला तर ते जाणार नाही. बरोबरच आहे ते. पण जो अपमान करतो त्याला आपण त्याच्याविषयी विचार करून का त्याला अद्दल घडवायची किंवा तो मूर्ख आहे, त्याला ही डझंट डिझर्व्ह मी म्हणून त्याच्याविषयी कोणाशी काही काहीतरी बोलाय. वी डोंट स्पेंड भक्त डझंट स्पेंड टाइम इन ऑल दिस सिली थिंग्स. ठीक आहे असेल तो त्याच्या म्हणा त्याला त्रास होतोय माझ्यामुळे. मी काय करू? राहू दे. ठीक आहे. देवाच्या कृपेने सिन्सिअरली विश हिम बेस्ट. शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जित. शीतोष्ण सुखदुःखेषु. शीत म्हणजे थंड, उष्ण म्हणजे गरम. सुख दुःखेषु सम. म्हणजे अगेन सेम थिंग. वर खाली सुख दुःख, गरम थंड. गरमीमध्ये काय गरम होतं, काय गरम होतं, काय गरम होतं, थंडी यायला पाहिजे, थंडी यायला पाहिजे. 2 दिवस जर कम जास्त थंडी होईल, किती थंडी आहे, किती थंडी आहे, किती थंडी. काय ना काय आपण वी ऑलवेज कंप्लेन. हो, किती पाऊस आहे, किती पाऊस आहे, किती पाऊस. देयर इज ऑलवेज समथिंग. ठीक आहे, आता पाऊस आहे, तर काय करणार? ठीक आहे, गरम होतंय. आपल्या मनाची स्थिती जाणायची आहे. दुसऱ्यांना म्हणून नाही दाखवायचं. सो ही रिमेन्स काम. संग विवर्जित आणि अटॅच नाहीये. संग विवर्जित. तुल्य निंदा स्तुती मौनी. निंदा केली स्तुती केली तरी त्याला सेमच. मौनी इज क्वायट. मौनी म्हणजे काय? काय बोलायचं नाही म्हणून काम नाही, कामाला काढून टाकतील. नाही रे, मला भक्त व्हायचं आणि भक्ताचे गुण 12व्या अध्यायात 19 श्लोकामध्ये सांगितले. मौनी असतो ना तो भक्त. मौनी म्हणजे माइंड क्वायट. आपलं मन चिक 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 जर बोलत असेल काय नाही काहीतरी चालूच. काहीच काम नाही तर काय हो रे, बोर झालं रे. शांतपणे तुमची आत्मस्थिती जी आहे, तुमचं मन काय तुम्ही ओळखा. तुम्ही आपोआप शांत होता जेव्हा तुम्हाला आत इंटरेस्ट स्वतःमध्ये होतो. शेवटी आपणच आहोत आपल्यासाठी. सगळे सोडून जाणार आहेत आपल्याला, इन्क्लुडिंग दिस बॉडी. याची एवढी जी काळजी घेतो आपण, काय नटवतो, सजवतो, काय काय करतो, सोडून जाणार आहे. याचा अर्थ असा नाही याला त्रास द्यावा, नटवायचं नाही, सजवायचं नाही. नो प्रॉब्लेम. आहे ना, झालं चांगले कपडे, काय चुकी झालं. बट जाणार आहे एक दिवस. त्रास होतो. त्यासाठीच आपण शिकतोय. तुल्यानिंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित. संतुष्ट येन केनचित. संतुष्ट असतो तो येन केनचित. काही मिळालं तरी. हा जी पाहिजे ठीक आहे.
आज ती भाजी. ठीक आहे. भाजी नाहीये. ठीक आहे. संतुष्ट येन किंचित. अनिकेतः, अनिकेत. ज्याला निकेत नाहीये, ज्याला काही घर नाहीये. अनिकेतः. याचा अर्थ असा नाही की आता आपण घर सोडून दिलं पाहिजे कारण भक्तांचे हे नाही. अनिकेत म्हणजे जिथे आहे तिथे सुखी. इन दॅट सेन्स. स्थिरम. स्थिरम. स्थिर असतो तो. शांत, स्थिर. असा जो भक्त आहे, सह भक्त मम प्रियासी सह नरः. नरः म्हणजे माणूस, माणूस म्हणजे बाई पण. इन जनरल इट इज ही सेइंग. ये तु धर्म्यामृतम् इदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तः ते अतीव मे प्रियः. हे हे जे भक्त, हे जे आता गुण सांगितले 12व्या श्लोकापासून 19 श्लोकापर्यंत, हे सगळे जे गुण ज्या व्यक्तीत असतात, तो खरंच धर्माच्या मार्गावर चालणारा व्यक्ती असतो. धर्म हा खूप मोठा विषय आहे. कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपण बोलू. धर्म म्हणजे फक्त चेकबॉक्स हिंदू धर्म म्हणून नाही. धारयते इति धर्म. That which holds together is dharma. That which disintegrates, that which creates problem is adharma. So we have to really, really study that. यथोक्तम परिउपासते. जो व्यवस्थित उपासना करतो, यथोक्तम आता जे सांगितलं ते श्रद्धाना मत्परमा, श्रद्धेने मत्परमा भक्तः अतीव मे प्रियः. ते खूप प्रिय आहेत मला. श्रद्धाना मत्परमा. श्रद्धाना, श्रद्धेने करतात आणि ते परम आहेत माझ्यासाठी. ते भक्त खूप प्रिय आहेत. सो विथ धिस 12वा अध्याय, ज्याला भक्तियोग असं म्हणतात, हा संपला. इतकं सुंदर आहे. क्वालिटीज रोज रोज वाचा. अनिकेतः, अनपेक्षः, दृढनिश्चय, यतात्मा, संतुष्ट. इतके सुंदर गुण आहेत. हे भक्तांचे गुण आहेत. भक्तांचे गुण आहे. अनपेक्षः. एक 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 शब्दावर विचार करण्यासारखा आहे. हे जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा मला कळेल की भक्ती किंवा या भक्ताचे जे गुण दिलेत ते खरंच आहेत का आपल्यामध्ये, तरच आपण आपल्याला भक्त मार्गावर जातोय असं म्हणू शकतो. हे सगळे आपल्याला डिरेक्शन देण्यासाठी आहेत. हे असं आपण असतो तर काय अभ्यास करायची काहीच गरज नाही. असं व्हायचंय आपल्याला ना. का व्हायचंय? कारण आपल्याला सुख येतात. हे आपल्यासाठी आहे. आपण जर अपेक्षा नाही ठेवल्या तर आपण सुखी होतो. सो ऑल दीज थिंग्स वी हॅव टू स्टडी. 2 मिनिटात मी रिफ्रेश करतो. ओके, क्लोज युअर आईज. आता 11व्या अध्यायात कृष्ण म्हणाला की हे जे विश्वरूप आहे ते मी आधी कोणाला दाखवलेलं नाही अर्जुना, आणि कोणी बघूही शकत नाही. पण 54व्या श्लोकामध्ये 11व्या अध्यायात कृष्ण म्हणतो, हे बघ, पण ज्याला अनन्य भक्ती आहे ना त्याला शक्य आहे दर्शन होणं. झालं तर अर्जुनाला हा प्रश्न होता. मग अर्जुन म्हणाला 12व्या अध्यायाच्या बिगिनिंग मध्ये की कृष्णा, जे मेडिटेट करतात ते उत्तम की जे भक्ती करतात ते उत्तम? मला काय ते उत्तम आहे ते सांग रे. तर कृष्ण म्हणाला, हे बघ, ते सतत युक्त असतात ना, माझ्या मते ते ते बेटर आहे. दॅट इज सुपिरियर. पण जे अक्षर परब्रह्माची उपासना करतात, अव्यक्ताची उपासना करतात, ज्ञानाने, वेदांताच्या अध्ययनाने,
ते त्यांनाही प्राप्त होतच. फक्त काय आहे, की जे अव्यक्त आहे, त्या अव्यक्त तत्वाच्या साधनेत जरा कठीणपणा आहे, कारण तुम्हाला काही दिसत नसतं. तेव्हा मी उदाहरण दिलं, विठ्ठल बोललं, की आपल्याला विठ्ठलाचं मुख, विठ्ठलाचं दर्शन आपल्या मनात येतं आणि आपण त्याच्यावर फोकस करू शकतो. पण अव्यक्त म्हटल्यावर फोकस करायचा कुठे? कुठेच शून्यात कसा फोकस करायचा? म्हणून हे कठीण आहे. क्लेशः अधिकतरः असं कृष्ण म्हणतात. मग कृष्णाने सांगितलं, ओके, मी तुला वेगवेगळ्या प्रकारचे हे योग सांगतो. अभ्यास योग म्हणजे प्रॅक्टिस करायची, फोकस करायला माझ्यावर, अभ्यास योग. जर ते शक्य नसेल, तर मग सगळी कामं माझ्यासाठी कर. मत्परो कर्मः. आणि जर ते शक्य नसेल, तर मग तू कर्मफल त्याग कर. असं. आणि मग कर्मफल त्यागावर आपण भरपूर बोलू. तसं वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये कृष्णाने नंतर समअप केलं, की कर्मफल त्याग शांतीम अधिगच्छति, परमशांती. सो परमशांती मिळते हे कर्मफल त्याग केलं तर. आणि इतकं सोपं नाहीये ते, ह्याच्यावर आपण बोललो. त्याच्यानंतर मग कृष्णाने 12व्या अध्यायात श्लोका 13 पासून ते 19 पर्यंत, 12 ते 19 पर्यंत गुण भक्ताचे वर्णन केले. अनपेक्ष, यतात्मा, दृढनिश्चय, संतुष्ट, असे वेगवेगळे गुण त्याने नमूद केले भक्तांचे. समदुःख, शीतोष्ण, सुखदुःखेषु समः, वेगवेगळ्या प्रकारे त्याने वर्णन केलं. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. Slowly open your eyes. Okay, thank you.